जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय। नका करू संसार श्रमा नका गुंतू कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आपण कशात गुंतलेलो? आपण फक्त हरिपाठाला चाळी लागण्यामध्ये गुंतो. आपण सौता अभंग आहे सायासी करीसी हरिपाठामध्ये फक्त चाळी लावल्या साधू बोध झाला खाईचं पैसोनी भाजी गोड नाही लागली तर आपल्याला चित्त ठिकाणावर नाही आपला चित्त. साधू संत म्हणतात बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करता ती. तुकाराम बाबा म्हणतात आम्ही भजन केलं कसं कसं हसनी भोजनी शयनी विसर नाही तुझे स्मरणी. त्याच्याही पुढे जाऊन तुकाराम बाबा म्हणतात शिंक जांभई खोकळा आणि तुका म्हणे एवढा वेळ वाया गेला. आम्ही एक क्षण सुद्धा वाया घालवला नाही. असे तुकाराम बाबा परिपक्व असताना सुद्धा देवाला शरण जातात आणि आपला गडी वाकतच नाही. एका हातामध्ये स्टेरिंग असते ना एका हातामध्ये येतो मी परत येशील का नाही माझ्या हातात आहे खाली तरी उतर ये आतमध्ये. तुका म्हणे सोपे हे सर्वांनी शहाणा तो धरी घेतो. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये 23 नंबरची उभी जाणते नो गुरु भजिजे एली कृत कार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा संतोषती. तुम्हाला आम्हाला सोपे वर्मा अम्मा सांगितले संती काही करू नका नका त्या गोरांडा पोरे सुखी बांधा माडी घरे पण एक करा कामामध्ये काम. काम नका त्या गोरांडा पोरे असोनी संसारे जीवे. किती सोपे किती सोपे. आपल्याला कठीण झालं की मालकरी झालो म्हणजे वारी केलीच पाहिजे. त्या पॅरलीस मागला तर तुला चालतच नाही येणार पण वारी कशी काय अशी काही गरज नाही. मग माऊली म्हणतात आईचं बैसोनी करा एक चित्त पण चालता येतं जोपर्यंत जवळ ये सकळ शिस्त हात चालावया. अरे जन्माला आलास त्याला शपथ घेतली देवा सोडविसी येतून करी मी सोयीत करीन गर्भवासा चुकवे पुन्हा जन्मासने एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे झाले उगवणे आठवीन पाया माझा रात्राने दिवस पांडुरंग. गर्भी म्हणे सोम सोम बाहेर पडता म्हणे ओहो ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मास मळ मूत्र दाना तुझं क्षणोक्षणा द्या विष्टाने पचवूकडे नाकी तोंडी गृहिणीकडे गर्भवासाचे दुःख गाडे सांगू. प्रथम केला गर्भीवास काय सांगू सायास दुःख भोगिले नवये मास आलो जन्मास. एवढ्या यातना बघून तू आलास तुला आणलं कोणी? गुरुनी आलो मी का कष्ट झाले दारून या वया येतवरी होते कारण. म्हणून चौथा अध्याय 34 नंबरचा श्लोक तद्विद्यं परिप्राप्त्यं परिप्रश्नं सेवया उपदेशेन दिदे ज्ञानम ज्ञान तत्वदर्शनम पहिली उभी केली. हे ज्ञान पेगा बरवे जरी मनिया की आणावे आणि संताया भजावे सर्वस्वे. हनुमंतराया नुसते देव नाही तर संत आहे. तुकाराम बाबा म्हणतात मी त्याला शरण जातो. शरण जाण्याचं कारण काय? कारण काय? रामायणामध्ये सीतामाईचा शोध लावला म्हणजे सीतामाईवर उपकार आहे. सीतेची रामाची भेट घालून दिली म्हणजे रामावर उपकार आहे. लक्ष्मणाला मूर्छा आली दोनागिरी पर्वत आणला लक्ष्मणाला सिद्धी आणली लक्ष्मणाला उपकार आहे. आणि प्रभू परमात्म्याच्या आल्याची बातमी भरताला दिली भरतावर उपकार आहे. रामायणामधून जर हनुमंतराया गाळले गेले तर खाली गाळ शिल्लक राहील. एवढे आनंद उपकार हनुमंतरायांनी. कोण आहेत हनुमंतराया? अंजनी मातेचे सूत. मी जरा मागे पुढे होईल वेळे आपली थोडीशी धर्मपड होणार आहे. असो रामायणामध्ये अनेक कार्य झालेलं आहे. रावणाला मारलेलं आहे. रावणाला मारून आल्यानंतर अंजनी मातेकडे श्रीराम प्रभू
जानकी माता, लक्ष्मण आणि हनुमंतराया गेलेले. महिला मंडळ इकडे बघा. टीव्हीला बसल्यानंतर अँटिना हलवून देता का तुम्ही? हा, मध्ये येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघू नका. इथे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. आलो पाया पडलो आमचं झालो. कोणाच्या पाया पडलो तेच आपल्याला माहित नाही. पाया पडू गेलो तो पावळीची, कोणाच्या पाया पडतो आपल्याला माहित नाही. तर कधीची गोष्ट आहे, मला काय आठवत नाही. काल का परवा कार्यक्रम इकडे चालू, हा देवगडच्या मंदिरावरच परवा दिवशी सकाळी कार्यक्रम होता आणि एक मंदिरामध्ये नुसता घंटा वाजत होता. ढाण 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 ढाण. देव महिना झाला का वाजवणारा बाई लोकांना दाखवतो मी किती भक्ती करतो. अशा घंटा देव म्हणतो, आलास तरी घंटा मारी, ना गेलास तरी घंटा मारी. तुझ्या वाचून माझा काय आडलं उलट मला त्रास होतो. तरी घंटा कुठे वाजत असे भोम कोणी नाही ठिकाणी. हरी हरी न म्हणते तया थोर झाली आहे. आकडे म्हणजे तुम्हाला मला तेच सांगतात. कुठं जागे सांगितलंय, जाग व्हायला सांगितलंय, मंदिरात जायला सांगितलंय. मंदिरात म्हणजे हे रूपी मंदिरामध्ये नामस्मरण रूपी घंटा वाजते, तिचा आवाज घ्यायचा. 21,000 श्वास आत बाहेर होतात. प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवायचं. तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी होच वारकरी पंढरीचा. देह मंदिर, चित्त मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. पहिले आतल्या परमेश्वराला ओळखा, सद्गुरूला भेटा. संत म्हणतात एकदा का तुम्हाला संतांची प्राप्ती झाली, ते ज्ञान प्राप्त झालं का त्याच्याने देव तुम्हाला. एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, भावबळे आकळे एरवी ना आकळे हरितळी आवळे ऐसाळे. दुर्योधनाने 3 महिने प्रभू परमात्म्यासाठी भोग तयार केलेले आहे. 56 प्रकारचे भोग तयार केले, पण त्या भोगाचा त्याग केला देवाने. आणि कोणाकडे गेला? विदुराच्या. देव तुमचा आमचा भाव कर. वरचे गंध टोप्या टिळे रंग फेटे हे अजिबात बघत नाही. आपल्यावरचा विश्वास जरा उडत चाललाय. माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे. अहो या फुटपाथवर भाजीवाले बसतात ना, यांची पण युनियन आहे का नाही? रिक्षावाल्यांची युनियन, पक्षी विकणाऱ्यांची युनियन. आपली युनियन का होत नाही? बदलापूर मध्ये काय कमी होते का? मुरबाडवरून आणायचं काय कमी? आपलीच युनियन होत नाही. का होत नाही मला तेच काही कळत नाही. हा आपल्यामधला भेद का जात नाही? आपली युनियन व्हायला पाहिजे. एका वारकऱ्याला बोललं का आपण म्हणतो तो तसाच होता. कधीतरी या ऐकतो. धर्मरक्षणासाठी फक्त वारकरी संप्रदाय महत्वाचा आहे. कारण साध्या सोपा भाव तुमच्या आमच्याकडे नाही. आपला बाप सर्वसामान्य नाही. भीमा तिर्येक वसवले नगर त्याचे नाव सर्वसामान्याचे आपण पोरं नाही. आलं का लक्षात? आपण मोठ्या बापाची पोरं आहेत, पण आपण कुठेतरी कमी पडतो. याचा अर्थ आपण आचारमध्ये जरी थोडीशी जास्त. देवाने तुमच्या आमच्यासाठी घेऊन या चक्रगदा आची धंदा भक्ता राखे पायापासी. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता. हेम धर्म सांगे तुता परिसावी निज कथा जेथे राम नाम वार्ता तया देशान गावे. तुम्हाला आम्हाला नम्र होता आलं पाहिजे, याच्यासाठी शरणागती. अंजनी मातेच्या समोर हनुमंतराया वगैरे सगळे गेलेले. प्रभू परमात्मा म्हणतात, माते जर हनुमंतराया जर नसते तर आम्ही काहीच करू शकलो नसतो. आता मातेला आनंद वाटायला पाहिजे होता का माझ्या मुलाने देवासाठी एवढं काम केलेलं नाही. आय एम प्राऊड ऑफ यू असं तिला आनंद वाटायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. तिने हनुमंतरायांना अंजनी मातेने पुढे बोलून घेतलं आणि हनुमंतरायांच्या कानाखाली खडांकन आवाज काढला. उशीर झाला थोडा. आवाज काढला. यावेळेस श्रीराम प्रभू म्हणतात, माते तुझ्या पुत्राने आमच्यासाठी काय काय केले काय सांगू, तू का मागे. त्यावेळेस अंजनी माता म्हणते, महिला वर्ग इकडे बघा. अंजनी माता म्हणते, ऋषमुख पर्वतावर मी पूजा करत असताना चिंतन करत असताना काही मातेला राग आला, म्हणून अख्खा भाग माझ्या मुलाला मिळाला, कारण मी तपच करत होते. या
कृपा प्रसादाने हनुमंतराया जन्माला आले. जन्माला आल्यानंतर माझ्या स्तनातून दूध काढलं आणि ती धार जर मी दगडावर काढली तर दगडाला भेगा जात होते. एवढी पॉवरफुल मी हनुमंतरायांना तुमच्या सेवेसाठी बनवली. आणि हनुमंतराया असताना तुम्हाला युद्ध करायला का उतरावं लागलं म्हणून मी कानाखाली मारली. येते का तुमच्या लक्षात? तुकाराम बाबांचा एक अभंग आहे. स्वामी काजा गुरु भाई